चला तर मंडळी, आज पाहूयात गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा. तर सगळ्यात आधी मी एका भांड्यात 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आरोग्यदायी ऑर्गॅनिकची ब्राऊन शुगर घेतलेली आहे. या साखरेमध्ये कमी कॅलरीज असल्या कारणाने शरीरासाठी उपयुक्त आहे. साखर घातल्यावर मी चिमूटभर केसर घातलेलं आहे. अगदी साखरेचं पाक नाही बनवायचं, पण साखर विरघळेपर्यंत मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. त्यानंतर एकदा की साखरेच्या पाण्याला उकळी आली की साईडला काढून ठेवायचे. इथे मी आरोग्यदायी ऑर्गॅनिकचं खपली व्हीट फ्लॉवर घेतलेला आहे. तुम्हाला जर का मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. खपली गव्हाच्या पिठामध्ये सगळ्यात कमीत कमी ग्लुटन असतं, त्यामुळे पचण्यासाठी सगळ्यात उपयुक्त ठरते. पचनक्रिया व्यवस्थित करते आणि शरीरामध्ये साखरेचं प्रमाण संतुलित ठेवते. खपली गव्हाचं पीठ आता थोडंसं आपण भाजून घेणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. मी इथे म्हशीचं तूप घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं तूप घेऊ शकता. तुपाने अप्रतिम चव लागते, त्यामुळे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आणि इथे मी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तुपामध्ये परतून घेतलेले आहेत. त्यानंतर मी आता गव्हाचं पीठ याच्यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ मी घालणार आहे. शिरा तर खूप छान होईलच, पण त्याचबरोबर तुम्ही हेल्दी कॉर्नरला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कशी झाली होती ती तुम्ही नक्की कळवा मला आणि कमेंटमध्ये सांगा. आता मी ह्यात तूप घालणार आहे. थोडं थोडं करून मी ॲड करणार आहे तूप. मला गोड पदार्थामध्ये तूप जास्त आवडतं, म्हणून मी तूप जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जर का फारसं तूप खायला आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकू शकता तूप शिऱ्यामध्ये. आता गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून झाल्यानंतर मी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स इथे तुपामध्ये परतलेले ड्रायफ्रूट्स ह्यात मी घातलेले आहे. आता चांगलं मिक्स केल्यानंतर थोडं 1 चमचा अजून मी तूप इथे घातलेलं आहे. गव्हाच्या शिऱ्याला तर कडा प्रसाद म्हणून पण समजलं जातं पंजाबमध्ये, म्हणूनच हा गव्हाचा शिरा खूप छान होतो. मी तर ट्राय केलेला आणि घरी तर सगळ्यांना खूप आवडलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हेल्दी आणि टेस्टी. ही संपूर्ण प्रोसेस मीडियम फ्लेमवरच केली पाहिजे, नाहीतर करपून जाण्याची शक्यता वाढते. आता आपण बनवलेलं साखरेचं आणि केशराचं जे पाणी आहे ते मी ह्यात घालणार आहे. थोडं थोडं करून एकजीव करणार आहे. त्यानंतर परत मी सगळं हे साखरेचं आणि केशराचं पाणी मी घातलेलं आहे. एकजीव झाल्यानंतर मग आता मी वेलची जायफळ पूड घालणार आहे. आता मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे लीड, आणि 10 मिनिटांनी शिरा रेडी. ट्राय करा, नक्की कळवा कसा झाला होता.